माफ करा. यशोधडीला लागायची वेळ आली आहे. तुम्हीच काहीतरी करा. एवढंच? मला लय भूक लागले. जेवढं होतं त्याच्यात एकच भाकरी झाली. रग्या यंदा जत्रेला धमाल येणार. बाबा कुठे बाहेर गेलेत का? हो बहुधा, त्यांचा फोन नॉट रिचेबल येतोय. नर्मदेच्या कपाळावरचं कुंकू तुझ्या आणि मृत्यूच्या मध्ये उभं होतं, ते आता गेलंय. आता तुझ्या नशिबात तिरडीवर झोपणं लिहिलेलं आहे. मग आता काय? आता मृत्यूला रान मोकळं. भवानीमाई, मला अशा इच्छा अतृप्त ठेवून मरायचं नाहीये. तू काय ब्रह्मदेव नाहीस. भवानीमाई, मला असं म्हणायचं नव्हतं, पण राजकारणात घालवलेली इतकी वर्ष आणि मुख्यमंत्र्यांची खुर्ची यामध्ये फक्त एका निवडणुकीचं अंतर आहे. इतके दिवस तुझ्या अवतीभोवती कुंकवाचं कवच होतं, म्हणून तू वाचलास. तुझ्या नावाने कुंकू लावणारी सुहासिनी सौदामिनी बनून तुझ्यात आणि मृत्यूत उभी होती. त्यामुळे कित्येक वेळा वेळ येऊनही तुझा काळ येत नव्हता, म्हणून तू वाचलास. पण आता समजा वहिनी साहेबांच्या जागी साहेबांच्या नावानं कुंकू लावणारी दुसरी कोणी आली तर संकट टळेल. ते पावित्र्य, ती श्रद्धा ठेवून कपाळ लाल करणारी कोणी मिळेल? तशी कोणी मिळाली तर? एवढा हुशार माणूस पदरी असताना माझ्याकडे काय येतोस? जातो आता. असं कसं जाऊ? नरसिंहाच्या मृत्यूचं ऐकून आम्ही जगायचं कसं? तुझ्या पदरी असणाऱ्या नरसिंहाच्या माणसालाच विचार ना. भवानी माई, माझ्याकडनं काही शब्द इकडे तिकडे झाले असतील तर माफ करा, पण साहेबांना असं कोड्यात टाकू नका. कोडं तर तू केव्हाच सोडवलेस, पण त्यातून निर्माण होणाऱ्या नव्या कोड्यांचं काय? जा तुम्ही. येणारा प्रत्येक दिवस, प्रत्येक रात्र नरसिंहासाठी काळ रात्र ठरू शकते. जा आणि जगता येईल तेवढं जग. आणि बघ, कोणी मिळते का अनाघ्रात, अस्पर्शित कुमारिका. जा. तुझ्या नावाचं कुंकू लावणारी निघून गेली. ते कुंकूच तुझं कवच होतं. यंदाच्या निवडणुकाच काय, पण प्रचार सुद्धा तू पाहणार नाहीस. नर्मदेच्या कपाळावरचं कुंकू तुझ्या आणि मृत्यूच्या मध्ये उभं होतं, ते आता गेलंय. आता तुझ्या नशिबात खुर्चीवर बसणं नाही तर तिरडीवर झोपणं लिहिलेलं आहे. येणारा प्रत्येक दिवस, प्रत्येक रात्र नरसिंहासाठी काळ रात्र ठरू शकते. ये बाळा, ये. ये. चल. तुम्ही नका मनाला लावून घेऊ. उद्या वाड्यावर हातून काहीतरी तोडगा निघलच ना. याच एका आशेवर आजची रात्र ढकलतोय.
आता कवाच झाडाला टांगून अशा वेळेला असं वाईट वंगाळ बोलू नका. रखमा, अगं माझं डोसकच चाललं नसं झालंय बघ. माझ्याकडे एक उपाय आहे, चांगला रामबाण उपाय. कंचा गावाबाहेर भवानी माई राहते, तिच्याकडे जाऊया. ये तुझं डोसकं फिरलं काय? अगं ती माय नाही, शेटकी नाही. काय चाललंय हे सांगण्यापरास काय होणार आहे हे सांगण्यातच तिला लई मजा वाटते. पण म्हणते ती सांगते ते खरं असतं. अगं त्या परास आपण दिलेला शब्द खरा करणारा नरसिंहराव साहेबांसारखा काय वारीस मला खरा वाटतो बघ. पोरी, डोळा लागणार व तुझं. ए पोरी, का उठलीस का? भूक लागली होती ना. अगं पण तांब्याभर पाणी प्यायल्यावर भूक भागते की माझी. ए पुरी, हे घे बडीशेपचे दाणे. वाड्यावर गेलतो ना तिथं मिळालं. आता पोट भरलं माझं. चल झोपाया चल. एक सांगू, लहानपणी असा अस्वस्थ असायचंस ना, तेव्हा तुझं डोकं मांडीवर घेऊन तुला गोष्ट सांगायची मी. तेव्हा ती गोष्ट आजही सांगशील, पण त्यात मी गुंगून जाईन. भवानी माईच्या भाकिताने झोप उडवली तुझी. त्याचं कारण तुला चांगलंच माहिती आहे. भवानी माईचं भाकीत म्हणजे काळ्या दगडावरची रेष. नरसिंहा, तुला काहीही होणार नाही. मी ते होऊ देणार नाही. अरे आत्या असले तरी आईच्या मायेने वाढवलंय मी तुम्हाला. आत्याबाई, तू नेहमीच आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीस. मला तुझा नेहमीच आधार वाटलाय. तुझी आई गेली तेव्हा 8 वर्षाचा होतास तू. त्याच वेळेला माझं कपाळ पांढरं झालं. पांढऱ्या पायाची म्हणून त्या घरातून हाकलून दिलं मला. तेव्हापासून तुम्हा मुलांना वाढवण्यातच आयुष्य गेलं माझं. माझी ही तपश्चर्या परमेश्वर पाहत असेलच ना. माझाही देवावर विश्वास आहे, तो तुझ्यामुळेच. कारण त्या परमेश्वराला मी तुझ्यात पाहतो. मग माझ्यावर विश्वास ठेव. भवानी माईच्या भाकिताला तोडगा आहे. कोणता? या वयात मी बोहल्यावर चढण्याचा? कोण करेल माझ्याशी लग्न? ते सगळं तू माझ्यावर सोड, माझ्यावर सोड. आणि आता जरा शांतपणे जाऊन झोप बरं. जा झोप. अमृता, बहिणीशी बोलतीयस? आता ऐकण्यापलीकडे तिच्या हातात आणि बोलण्यापलीकडे तुझ्या हातात काही उरलंय? पण बोल 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 तू बहिणीशी, त्यामुळे मोकळं वाटेल तुला. काका, खूप आठवण येते रे आईची. हो ना? म्हणूनच म्हणलं बोल बहिणीशी. काका,
मला सारखं असं वाटतं की कुठून तरी आईचा हात माझ्या डोक्यावर येईल आणि आणि ती मला सांगेल की झोप बाळा, आता किती जागशील. माझी अवस्था काही फार वेगळी नाहीये बाळा. 3 महिने झाले वहिनीला जाऊन, पण प्रत्येक ठिकाणी, घरात प्रत्येक ठिकाणी तिचं अस्तित्व जाणवतं मला. फरक इतकाच आहे की मला रडता येत नाही ना तुझ्यासारखं. खोटं बोलू नकोस, तुझ्या डोळ्यातही पाणी आहे. नाही ग, ते आपलं असंच. तू काही रडतीयस ना, तर तुझ्या डोळ्यातल्या पाण्याला अगदी एकटं एकटं वाटू नये, जरा सोबत असावी म्हणून. बाकी काय नाही. कधी निघतोस? हा काय, निघालोच आहे. मला अजूनही असं वाटतं, येतेस का माझ्या बरोबर? आणि मॅचेस? ते काय नाही का, पण तू आता घरात एकटी आहेस, आम्ही नाही आहोत. तेव्हा स्वतःची काळजी घ्यायची आणि वेळच्या वेळी जेवण करायचं, खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. आणि मला आठवणीने रोज एक फोन करायचा. नक्की करेन. मला आठवणीने रोज एक फोन करायचा, ह्याची आठवण राहील ना? काका, एकटी मी असणार आहे की तू? त्यामुळे तू मला फोन करायचा आहेस. छे ग, जत्रेच्या व्यापात शक्यच होणार नाही. अगं खूप गोंधळ असतो बाळा तिथे. शेजारचा माणूस काय बोलतोय अक्षरशः कळत नाही. जमत नाही मग करता कशाला? आता काय झालं? काही नाही. तुझ्या काकूची साऊंड सिस्टीम कोणीतरी ऑन केलेली दिसतीये. बापरे, अरे मग तू जा लवकर, नाही तर समोरचा माणूस मरेल. चला मी निघतो, पण तू काळजी घे स्वतःची. अरे माझं सोड, तू आधी बाहेर जाऊन स्वतःची काळजी घे. कशी काय पडली? खरं सांगू, आता माझं मलाच ऑल द बेस्ट म्हणायची वेळ आलेली आहे. चलो, टेक केअर. हो हो. या घरात तुम्हाला ओरडणारा कोणीच नाहीये ना, म्हणून तुमचे हे लाड चालले. नाही कसं, मी आहे ना. अरे पगाराच्या दिवशी हातातलं पैसे पडतात का? बॅग कशी पडले? आतमध्ये ठेव. चल आवर. काम करायला नको, काही नको. चल ठेव, जा. चल. तुम्ही काय केलं आता? काय म्हणजे? ओरडलो त्याला. बघितलंस कसं घाबरून पळून गेला. मला घाबरला तो भयंकर. तुमची सगळी नाटकं कळतात मला. तुमच्यामुळे वाचलाय तो. वाचला? तू काय जीव घेणार होतीस का त्याचा? जीव नसता घेतला, पण कायमची अद्दल घडवली असती. किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये किती अस्वस्थ होते याची कल्पना आहे तुला? मग अशा गोष्टी घडल्यानंतर काय करायचं असतं? काहीच नाही, विसरून जायचं. झाडावरनं फूल पडतं, नारळ पडतात. आज सकाळी माझ्या हातातनं पोह्याची डिश पडली, त्याच्या हातातनं बॅग पडली. इतकं सोपं असतं का सगळं? नाही, अजिबातच नसतं. आपण सोपं करायचं. आणि आता अशा वागण्याची तुला सवय करून घ्यायला हवी आहे. तुझ्या उत्सवानंतर या सगळ्या घराच्या किल्ल्या तुझ्या हातात येणार आहेत. म्हणूनच जास्त कडक वागायला हवं. नाही, या आधी सगळे अधिकार नर्मदा वहिनींकडे होते. तिला कधी तू असं कडक वागताना बघितलंयस? म्हणून ही नोकर माणसं अशी वागायला लागली. आणि मला माझी जबाबदारी चांगलीच कळते. वेळ आल्यावर बरोबर धारेवर धरते त्यांना. प्रत्येक गोष्ट हसण्यावर नेऊ नका. नाही, चला आधीच उशीर झालाय, बस गाडी. ए रग्या, काय झालं? आली का मास्तरीन बाई? नाही ना. अरे काय दांडी मिंडी मारली का तिने? अहो मालक, कधी कधी शिकाऱ्याच्या वासावर बी सावध होते. होऊ दे की, तू हाकार मारायला सुरुवात कर. हाकाऱ्या मारला तर सगळं गाव जागा होईल ना. होऊ दे की, गावाची काळजी करायला मोठे मालक आहेत. पण काय मालक, मास्तरीन बाई जरा लय कडक आहेत. आम्ही पण घराचा अभ्यास करून आलोय. होमवर्क आली चल. नमस्कार मास्तरीन बाई. आता मी कोण असं विचारू नका, अपमान होईल माझा. तुम्ही म्हणे कडक आहात खूप. मुलांना उठता बसता छड्या मारता.
म्हणजे नाही म्हणजे वांड मुलांना मार्गावर आणता. हो मग नाही चांगली गोष्ट आहे, गावाच्या भल्याचीच गोष्ट आहे. पण आज पोरांना सुट्टी द्या की. का? अहो, जत्रा आहे गावात, मजा करू दे की त्यांना. तुम्हाला नाही वाटत जत्रा? आहे की, जत्रेला काय एकट्यानं जातात होय? जत्रेला कसं एकट्यानं गावकी मास्तरीन बाई विद्यार्थ्याला असं बाहेर ताटकळत ठेवू नये, पोर्शन बुडतोय. अरे वा वा परशु वा. आई तू गोळ्या घेतल्यास का? घेतल्या, पण आता या गोळ्यांचाच कंटाळा आलाय बाबा. हे बघ आता फक्त एकच कोर्स राहिलाय. माझ्या या आजारपणामुळं तुझ्या सगळ्या आयुष्याची धूळधाण चालली आहे. काय उपयोग एवढं शिकवून? अगं आई ते शिक्षण काय वाया जाणार आहे का? हे बघ तू उद्या बरी झालीस ना की पकडेन मी ती मुंबईची नोकरी. अरे असं म्हणता म्हणता 1 वर्ष वाया गेलं. हे बघ तुझ्यासाठी मी इथं आयुष्यभर बसायला तयार आहे, कळलं? मी बरं बसून देईन. बर आता बास झाल्या त्या आजारपणाच्या गप्पा. अगं आई अख्खं गावात त्या नवसाईची यात्रा चालू आहे माहितीये तुला? अख्खं गाव धमाल करतंय. आणि मी इथं खाटेवर. आई आता आजारपणाच्या गप्पा नको म्हणून मी दुसरा विषय काढला, तर तू पुन्हा तेच बोलतेस. बरं बाबा. सांग, गावात कशी चालली आहे जत्रेची तयारी? अख्खं गाव रंगीत झालंय. आज दासी पूजा आहे. तुझ्या डोक्यावर पडलं होतं का ग दासी पूजेचं फूल? अरे कसं पडेल? मी या गावात आले ते मुळी लग्न झाल्यानंतर, आणि दासी पूजेचा मान फक्त कुमारिकेला असतो. भैरव महादेवाचं आणि नवसाई देवीचं मिलन होतं त्या रात्री ती दासी बाहेर थांबते, बरोबर ना? हो, मोठं पुण्य लागतं ते फूल पदरात पडायला. आणि ते फूल ज्या कुमारिकेच्या पदरात पडतं ना, त्या कुमारिकेचं सगळं वैवाहिक आयुष्य अगदी सुखात जातं. राजन, मी दासीची पूजा कधी चुकवली नाही रे. भैरू महादेवाची पूजा हा आपल्याला आशीर्वाद आहे. तू मला नेशील ना दासीच्या पूजेला? हो आई, नक्की नेईन मी. तू आता आराम कर. कुठून येतोय हा? कुठे नाही, तू कुठे चालली? मी चालले सुमिताईकडे, तिला भेटायला. येतो का? नको. हे बघ तुझ्यासाठी काय आणलंय. का? भे. भे? होय, कुठून आणली? तुला काय करायचंय? तुला आवडते ना, मग खा. बसून खाऊ. पण काय रे, एवढी वेळ म्हणजे कमीत कमी 5 रुपये तरी लागले असतील ना? मग एवढे पैसे आणले कुठून ना? पैशाचं काय करायचंय, तू खा ना. अरे वा, दुकानदार काय फुकटात देईल की काय? ताई मला माहितीये तुला लय भूक लागली. कालची तुझी भाकरी पण तू मला दिलीस. गण्या, अरे तू प्रेमाने दिल्यावर भेळ काय? काही पण खाईन मी. पण मला सांग, कुठून आणली? ते आपलं राघोबा शेठच्या पोराच्या हातात 2 पुड्या होत्या, त्यातली 1 पुडी मी आणली उचलून. चोरी केली, लाज नाही वाटत? चोरी केली गण्या, हे शिकवलं काय तुला? चोरी केली, लाज नाही वाटत? अरे हे शिकवलं तर कळलं तर काय वाटेल? नाही कसं विचारलं तुला? कशी चोरी केली रे तू? हे शिकवलं कसं असं परत? नाही ताई, त्याच्या हातात 2 पुड्या होत्या. तुला भूक लागली होती म्हणून मी त्याच्या हातातली 1 पुडी आणली. त्यातला 1 दाणा पण नाही खाल्ला ताई मी. तुझी शपथ. गण्या, मी उपाशी मेले तरी चालेल, पण माझ्यासाठी चोरी केलेली मला नाही चालायची. ताई, गावातल्या सगळ्यांच्या आईबाबांकडे पैसे आहेत, मग आपल्या आईबाबांकडे का नाही?
आपल्या आई बाबांकडे पैसे नाहीत म्हणून ते कधी चोरी करतात का रे? ताई मी तुझ्यासाठी काय पण करेन. मग मी तुला असाच फोडून काढीन. तू थांब इथं. गणे, तू शपथ घेऊन सांग विठ्ठलाची की पुन्हा चोरी करणार नाही. परत चोरी करणार नाही. आणि तू पण शपथ घे की तू मला सोडून जाणार नाही. अरे मी तुला सोडून राहू शकेन का? हा? मी पण. गण्या, एक गोष्ट लक्षात ठेव. आपल्या आई बाबांकडे पैसे कमी आहेत, बैलजोडी नाहीये, पण म्हणून बाबा स्वतःना अंगावर ओढतात की नाही, आपण एवढंच ध्यानात ठेवायचं. आणि एक दिवस असा येईल अख्ख्या गावातली सगळ्यात भारी बैलजोडी आपल्याकडे असेल. खल्लारी बैल? होय, खिल्लारी बैल. पांढरी लांब शिंगाची खिल्लारी बैल.